तर संसद भवन परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। आज चौथा दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा। मात्र संसदेमधलं कामकाज हे गेल्या 3 दिवसात होऊ शकलेलं नाहीये। प्रचंड गदारोळ हा संसदेच्या आत आपल्याला पाहायला मिळत होता। तर आता सुद्धा आपण बघतोय अगदी 10:30 वाजल्यापासूनच सर्व खासदार जे आहेत ते विरोधक एकवटलेले आहेत। काल काळे कपडे घालून सगळ्यांनी आपला निषेध नोंदवलेला होता आणि आजही हे सगळे खासदार जे आहेत, विरोधक खासदार जे आहेत ते एकत्रित जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करतात। धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा अशा स्वरूपाची एक प्रकारे मागणी केली जाते। तर सत्ताधारी आणि विरोधक हे सध्या आमने सामने आलेले पाहायला मिळतात, कारण सत्ताधारी या राजीनाम्यासाठी तयार नाहीयेत तर दुसरीकडे यासाठी जोरदार घोषणाबाजी होती। इकडे विरोधक आणि सत्ताधारी असे आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत। विरोधकांकडनं सुद्धा जोरदार घोषणाबाजी होती तर सत्ताधारी सुद्धा घोषणाबाजी करतायत आणि अर्थातच एकमेकांवरती ताशेरे ओढले जात आहेत। इंडिया आणि इंडिया आघाडी असं एकमेकांविरोधी हे आंदोलन संसदेच्या आवारात सुरू झाले। विद्यार्थ्यांचा गळा घोटतोय, गरीब विद्यार्थ्यांचा गळा घोटतोय। जे पैसेवाले आहेत त्यांनीच डॉक्टर व्हावं, सामान्य कुटुंबातील गरिबातील डॉक्टर होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे। अण्णा हजारे मौन आंदोलन करणार आहे या सगळ्या विषयावर नाही, आनंद आहे, उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, पण येत आहेत। आता वय झालेलं आहे त्यांचं, त्यावर आम्ही काही फार बोलणार नाही, पण मौन आंदोलन करतायत तर आम्हाला किमान अण्णा हजारेंच्या ज्या संदर्भात चर्चा होत्या की आता अण्णा हजारे कोण आहेत, काय आहेत, पुन्हा कशामुळे शांत झाले, त्यावर मात्र आता पूर्णविराम लागेल। भाऊ या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय की त्यांच्या सर्वोच्च न्यायालयानं मौखिक असं सांगितलंय की व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। सूर्यकांत जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांच्या एका मौखिक विधानावरून कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली। कॉक्रोच देशातले जनता आधी असं विधान केलं त्यांनी। बघा, ज्युडिशरीचा विश्वास सामान्य माणसाचा ढळू नये, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास सामान्य आणि भारतीय लोकांचा ढळू नये, कमी होऊ नये याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाची आहे। त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर असे नसणाऱ्या व्यक्तींनी थोडी संवेदनशीलता ठेवलीच पाहिजे। ज्या पद्धतीनं अमानुषपणे तरुण आणि तरुणींना बदललं, हे जर तुम्हाला ऐकायला वेळ मिळत नसेल तर मग आता न्याय कोणाकडे मागायचा? देशातील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? पोलिसांनी कायदा हातात घेतला, हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे की रक्षक भक्षक बनत चाललेत आणि न्यायालयाने जर ऐकायला वेळ नाही म्हणत असतील तर मग न्याय कोणाकडे मागायचा हा देशातील जनता विचार करेल असं मला वाटतं। JP नड्डा यांनी काल म्हटलं की काँग्रेस अलाइड जे सरकार आहे, राज्य सरकार, तिथे सुद्धा वेगवेगळे पेपर जे आहेत ते लीक झालेले आहेत असं ते म्हटलं। अरे बाबा, हे पेपर लीक परीक्षा घेण्याचा नीटच्या संदर्भात हा अधिकारच केंद्र सरकारचा। इतर विषयाचे इतर काय किरकोळ गोष्टी घेऊन बसले, म्हणजे हे तुम्ही केले आम्ही त्याच्या काळात झाले म्हणून आम्ही करतो असं म्हणायचं आहे काय? तुम्हाला बसवलं कशासाठी? आणि 1000 वेळा कसा पेपर लीक होतो 10 वर्षात? एक वेळ नाही, 2 वेळा, इतक्या वेळा पेपर कसा वारंवार दरवर्षी होतो? अनेक पेपर लीक होत आहेत। जबाबदारी कुणाची आहे? त्या सर्व तिथे बसणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांची आहे ना। दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा नड्डांनी आपले पहिले गड्डे बुजवले पाहिजेत, मग दुसऱ्याकडे बोट दाखवले पाहिजे। संसद भवनामध्ये एनडीएचे आमदार देखील उतरलेले आहेत, ते देखील याचं समर्थन करतायत सरकारचं। ते तर करणारच ना। काल पाहिलं ना, आमच्या कार्यालयापुढे आले, म्हणजे नीट पेपर आम्ही फोडला, आम्ही जबाबदार आहोत, पोरांवर लाठीचार्ज आम्ही केला म्हणून आमच्या कार्यालयापुढे येतात। थोडी तरी लाज असायला पाहिजे। काँग्रेसच्या कार्यालयापुढे आपण का जातो? उलटा चोर, पहिले पोलीस चोरांच्या मागे धावत होते, आता चोर पोलिसांच्या मागे धावत आहेत, असा तो प्रकार आहे। उलट्या चोरांच्या उलट्या बोंबा काल हे आम्ही बघितलं। आपला पापावर पांघरून घालण्यासाठी दुसऱ्याच्या कार्यालयावर जाऊन आंदोलन करून विषय डायव्हर्ट करायचा आणि तरुणांचा आक्रोश दाबायचा, हे नवा फंडा आहे भाजपचा आहे। यांना जनता कधी माफ करणार नाही। एनडीएच्या मित्र पक्षातली ती हतबलता आहे की भाजपसोबत त्यांना देखील प्रवाहासोबत वाहून जावं लागतं। हे हतबलताच आहे, सत्तेसाठी लाचार आहेत, त्यामुळे ती सोबत आहेत। सत्ताही त्यांना सर्वोच्च वाटत आहे, त्यांना भीती वाटते,
मोदी सरकारची हे काही इच्छेने आहेत असं मला नाही वाटत. फरकडत जाऊन स्वतःला सेफ करण्यासाठी त्यांच्याबरोबर आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही. हँडल केलं अपूर्वा नावाची युवा सेनेची कार्यकर्ता आहे, ती बेशुद्ध पडली, तुम्हालाही उचलून निदान मॅन हँडल केलं. जाणून बुजून सरकार तुम्हाला ज्या पद्धतीचं संरक्षण आहे, सुनील केदार नागपूरमध्ये, प्रफुल्ल गोडसे पाटील नागपूरमध्ये होते, मॅन हँडल जे तुम्हाला केलं जात आहे तुमच्या सगळ्या नेत्यांना महाविकास आघाडी जाणून बुजून केलं जात आहे. नाही सगळी तुम्हाला काल लिहिलं त्याच्यात काय झालं? नाही काल फार बळजबरी केली, फार आम्हाला अरे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, मार्च करत होतो विद्यार्थ्यांसाठी. तर ह्या आणि अशा पद्धतीनं हाताळणं म्हणजे हे फार पोलिसांची दादागिरी होती, ही गुंडगिरी होती. मला ज्या पद्धतीनं उचललं आणि गाडीमध्ये धक्का दिला, माझ्या खांद्याला मी रात्री मला खूप त्रास होत होता, मला झोप लागत नव्हती रात्री, एवढा मला माझे खांदे दुखत होते, एवढ्या अमानुषपणे उचलून टाकण्याचं काम केलं. ही पद्धत नाही. या पद्धतीनं तुम्हाला आवाज कोणाचा दाबता येत नाही, पण लोकशाही यांना मान्यच नाही आहे. त्यामुळे हुकुमशाही पद्धतीनं सरकार चालवली जात आहे आणि लोकशाहीचा गळा घोटला जातोय. एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होता, त्यामध्ये पोलीस तरुणांना धमकी देते का पुन्हा तुम्ही आंदोलनात सहभागी झाले 50-50 ग्राम तुमच्या इथे पावडर टाकून तुम्हाला कायमचं हे करू. नका ना, आता तेवढंच राहिलं आहे. खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम जर पोलीस करत असतील, या देशामध्ये काय इंग्रज होते, त्यावेळेस इंग्रज होते किती, 200-250 इंग्रजांनी या देशावर राज्य केलं. हातात बंदुका कोणाच्या दिल्या? भारतीय माणसाच्या तरुणाच्या हातात बंदुका दिल्या, भरत्या करून घेतल्या. त्यांनीच भारतीय माणसाचा बळी घेतला. जलियांवाला बागमध्ये गोळ्या घालणारे कोण होते? इंग्रज कमी होते. सुरुवात जरी इंग्रजांनी एक गोळीची केली असली तरी बाकी मारणारे तर भारतीयच होते. आता तेच आहेत सत्तेत, इंग्रजाऐवजी दुसरे बसले आहेत. बंदुका मात्र भारतीय हाताच्या माणसात आहेत, भारतीय लोकांचा बळी घ्यायसाठी. सगळ्यात महत्वाचं काल सगळं जे आंदोलन झालं इतके सुद्धा आज मिळाले की मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्रित, विरोधकांनी एकत्रित येऊन सगळं आंदोलन करावं. दुसरीकडे ठाकरे बंधू मोर्चा काढताय, पण त्याचबरोबर खतखत मास्तर दिल्लीत जाऊन काँग्रेसवर फार विरोधात बोलताय आणि अरवाच्या भाषेत म्हणजे भाषा बरोबर नव्हती त्यांनी. नाही, त्याची भाषा काही कोणाला पटली नाही. राहुल गांधीच्या मागे देश उभा आहे, पण त्याला ज्या भाषेत तो बोलला ते चुकीचं आहे. त्याचं समर्थन, त्याच्या कमेंट्स बघा खाली, त्याची ऐशी तैशी केलेली आहे त्या मास्तरची. आणि तुला काय, तू सत्तेला बोल ना, आमच्या हातात काय आहे. आणि काय ते दुसऱ्या पार्टीचा, आमच्या पक्षाचा राहुलजी आदेश किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष देतील किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष देतील, त्या पद्धतीनं आमचे नेते काम करतात. एवढी साधी अक्कल जर त्याला नसेल तर काय बोलायला लागेल. तर इंग्रजांनी जे काम केलेलं होतं तशाच रूपाचं काम बच्चा कह रहा है कि पापा मैं डिजाइनर बनना चाह रहा हूँ, और पापा कह रहे हैं कोई बात नहीं बेटा, फिक्र मत करो, मैंने तेरी सेटिंग करके इंजीनियरिंग कॉलेज में एडमिशन करा दिया है. प्रॉब्लम एक है, बच्चा कुछ कह रहा है, आप कुछ और कह रहे हो. नेता है, नेतृत्व दिखाने का समय आ गया है, नेतृत्व दिखाएं. बच्चे कुछ कह रहे हैं, पहले उनकी बात सुने, उनकी मांगे क्या है. स्पष्ट मांगे हैं, धर्मेंद्र प्रधान रिजाइन करे. दूसरा कि जितने भी जिन्होंने इनको मारा है, पीटा है, उन पे कार्रवाई हो. तीसरी इनकी डिमांड, जितनी भी डिमांड है इनको पहले आप फुलफिल करो ना, इतना मुश्किल नहीं है. सिस्टम में भरोसा टूट गया है, बच्चों का, स्टूडेंट्स का भरोसा टूट गया है. तो सिस्टम द्वारा अगर आप कोई सोल्यूशन देंगे तो बच्चा उसको एक्सेप्ट नहीं करेगा. ये सिंपल सी बात है जो सब माँ बाप जानते हैं. ये सिंपल सी बात है जो हमारे प्रधानमंत्री, हमारे नेता को जानना चाहिए. अगर उन्हें सोल्यूशन देना है, वो बच्चों की बात सुने, जो बच्चों की मांगे हैं उनको पहले पूरी करें, तभी सोल्यूशन निकलेगा. जब भरोसा है ही नहीं तो आप कह रहे हो कि वही सिस्टम जांच करेगा. कर रही है सरकार अभी वही नहीं, बस सुन ही नहीं रही है ना, सुन ही नहीं रही. कभी कभी ये समय आ जाता है जब नेता को अपना भय भी दूर करके जनता की बात सुननी पड़ेगी. आज ये समय आ गया है, हजारों बच्चे सड़क पे हैं, हजारों बच्चे इंडिया गेट पे हैं, हजारों बच्चे पूरे देश भर में बाहर हैं, जंतर मंतर में हैं, हर जगह हैं. तो डिस्कशन करने के लिए तैयार है, कलेक्टिव होना चाहिए, कंस्ट्रक्टिव होना चाहिए, इसके खिलाफ. स्टूडेंट पर जो है पुलिस ने लाठियां बरसाई, कई स्टूडेंट फिर घायल हुए कल रात को. इस पर
तो यही तो बात है, यही तो स्टूडेंट्स कह रहे हैं। देखिए, जब भरोसा टूट जाता है, अगर आपको उस भरोसे को फिर से बनाना है तो आपको उस सिस्टम से बाहर निकल के कुछ स्टेप्स लेने पड़ेंगे। क्या है वो स्टेप्स? अपने मंत्री से रेजिग्नेशन लो। क्या है वो स्टेप्स? मारपीट हुई है, ये थोड़ी है कि कल रात को आप मार रहे हो, पीट रहे हो, सुबह आप ट्वीट कर रहे हो कि हमें बच्चों की बड़ी परवाह है, तो फिर पीट क्यों रहे हो उनको? फिर लाठी क्यों चल रही है उन पे? आंसू गैस क्यों चल रहा है उन पे? भरोसा है, चिंता है, परेशानी है बच्चों के लिए, तो बुलाओ बच्चों को, बात करो उनसे। सरकार और चलो तुमच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या आणि अर्थातच तुमचं नेतृत्व दाखवण्याची आता वेळ आलेली आहे असं भाष्य केलेलं आहे प्रियंका गांधी यांनी। मुलांच्या मागण्या मान्य करा, मुलं काही वेगळं सांगतात आणि तुम्ही काही वेगळं करताय असं म्हणत प्रियंका गांधी यांनी जोरदार टीका केलेली आहे। हीच ती वेळ आहे आणि याच वेळी तुमचं नेतृत्व तुम्ही सिद्ध करू शकता आणि त्यामुळे आता स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या आणि अनाठाई ज्यांनी लाठीचार्ज केलेला होता त्यांच्यावर कारवाई करा, इतरही मुलांच्या मागण्या मान्य करा असं म्हटलेलं आहे प्रियंका गांधी यांनी। तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक असे आमने सामने आलेले आहेत, संसदेच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे।